आज आपण ज्या शेतात बसलोय आता हे तुम्ही तण दिसतंय, तुम्हाला एवढं तण दिसलं तर लोक म्हणतील हे शेती करतात जोशी भाऊ का काय करतात, पण हे वास्तव आहे। हे जर ठेवलं तरच आपण शेती वाचणार आहे, नाही तर शेती आपली सगळी सत्यानाश होणार आहे। राम राम, मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी 1984 पासून पूर्णवेळ शेतकरी म्हणून मी शेती करायला सुरुवात केली। आमची वडिलोपार्जित शेती आहे, 4 पिढ्यापासून आमचा शेती हाच व्यवसाय आहे आणि काळानुरूप वेगवेगळे प्रयोग करत आम्ही शेतीत आलेल्या समस्यावर मार्ग काढत चाललो आहे। परंतु आता ह्या दशकात शेती परवडत नाही असा सगळीकडे संदेश हळूहळू वाढत चाललेला आहे आणि यातून कोरडवाहू शेती धोक्यात येत चाललेली आहे। बागायतमध्ये तरी समजा काय एखाद्या पिकात नाही आलं तर दुसऱ्या पिकात कव्हर होतं, पण कोरडवाहू जी पावसाच्या पाण्यावरची शेती आहे ही धोक्यात येत चाललेली आहे। तर यासाठी आज त्यात अभ्यास करणं गरजेचं आहे। शेतीवरचा खर्च, मूळ कळीचा मुद्दा शेतीवरचा, हा शेतीवरचा खर्च कमी कसा करता येईल याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे। मी सुद्धा पारंपरिक आम्ही खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेती करत होतो आधी, परंतु आमच्याकडे ज्वारीचं अर्ध क्षेत्र असायचं आणि अर्ध क्षेत्र याचं असायचं तूर कापसाचं। परंतु आमच्याकडे वन्य प्राण्यांचा त्रास म्हणजे जसं रानडुकराच्या त्रासामुळे आम्हाला नाईलाजाने ज्वारीसारखं जे सधन पीक आहे हे आम्हाला सोडून द्यावं लागलं। ज्वारी हे सगळ्याच दृष्टीने, जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने, मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार चांगलं पीक आहे, परंतु यातली ही समस्या, रानडुकराची समस्या, त्यामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत। त्यामुळे आता आम्ही हळूहळू कापूस तूर ह्या मुख्य पिकावर आलेलो आहोत आणि कापसातही आम्ही खर्च कसा कमी करता येईल। आज कापसाला मिनिमम 25 ते 30 हजार रुपये पर एकर खर्च लागतो आणि 25 ते 30 हजार रुपये खर्च लागतो आणि आपली महाराष्ट्राची कापसाची उत्पादकता हेक्टरी 12.5 क्विंटल आहे, एकरी 5 क्विंटल होतोय। 5 क्विंटलचे सरासरी 6-7 हजार रुपयांनी 30 ते 7 हजार रुपये यावर्षी विकतोय। 30-35 हजार रुपये त्याचे होतात, त्याच्यावरचा खर्च 20 ते 25 हजार। मग आता आपल्याला काय उरतं याच्यावर गांभीर्याने अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि जसं बीटीसारखं तंत्रज्ञान आहे, हे जे तंत्रज्ञान आलं आहे बीटीसारखं तंत्रज्ञान हे थोडंसं खादाड आहे, परंतु आपण त्याचा अभ्यास करत नाही आणि जमिनीला काय देतोय याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे। आज आपल्याकडे जनावरं राहिलेली नाहीत, शेणखताची अशी अवस्था आलेली आहे, शेण आहे उचलून शेतात टाकायला मजूर मिळत नाही, JCBने उकरडी भरून न्यावं लागतात, ते शेतात नेलं तर तिथेही पांगवायला JCBनेच पांगवावं लागतं। परंतु आता आम्ही 5 वर्षापासून त्यात बदल केला आहे। कोल्हापूरचे प्रतापकाका चिपळूणकर हे शेतकरी शास्त्रज्ञ आहेत, 1970चे ते ॲग्री ग्रॅज्युएट आहेत, त्यावेळीचे कृषीचे पदवीधर आहेत। तर त्यांनी मागील 15 ते 20 वर्षापासून ऊसामध्ये हे तंत्रज्ञान आणले। कापसामध्ये 15 ते 20 हजार रुपये खर्च वाचतोय। आज तुरीमध्ये माझा 10-12 हजार रुपये खर्च वाचला आहे आणि खताचा अतिरेकी वापर आमचा कमी झाला आहे। औषधाचा गरज नसताना औषधं वापरणे, कारण काय होतं या तण व्यवस्थापनाचा एक फायदा होतोय, काही कीटकांना आपण त्यांच्या आवडीचे खाद्यच ठेवलेलं नाही, निसर्गात सगळं मारून टाकलेलं आहे, तणनाशकाने मारायचं, कापून फेकून द्यायचं, मग ते कीटकं नाईलाजाने तुमच्या मुख्य पिकावर येतात। तर हा 5 वर्षाचा अनुभव आमचा आहे। आम्ही मध्ये तण व्यवस्थापन केल्यामुळे छानपैकी त्या होस्ट प्लांटसारखं ते तण त्यांना उपयोगात येतील। आज आपण ज्या शेतात बसलोय आता हे तुम्ही तण दिसतंय, तुम्हाला एवढं तण दिसलं तर लोक म्हणतील हे शेती करतात जोशी भाऊ का काय करतात, पण हे वास्तव आहे। हे जर ठेवलं तरच आपण शेती वाचणार आहे, नाही तर शेती आपली सगळी सत्यानाश होणार आहे। आमच्याकडे कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, अतिवृष्टीचं प्रमाण वाढत चाललंय, रासायनिक खतं, रासायनिक औषधं वापरून आज आपण देशाच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयाचा बोजा पडतोय। आज जास्तीत यांत्रिकीकरण झालं म्हणजे डिझेलच्या माध्यमातून तिजोरीवर बोजा, ट्रॅक्टरचा मशिनरी बाहेरून येते तो खर्च, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही आयात करणार असाल तर काय उपयोगाची। तर हा थोडासा गांभीर्याने विचार करून आम्ही हे विना नांगरणीचं तंत्रज्ञान वापरण्याचा 5 वर्षापूर्वी निर्णय घेतला। ह्या क्षेत्रातलं माझं 5वं वर्ष आहे, 5 पिकं झालेत, आता पुढच्या वर्षी मी 6व्या पिकात पदार्पण करेन
मी स्वतः आनंदी आहे आणि प्रथमतः आपण आनंदी कसं राहायचं हे आता आम्ही शिकायला पाहिजे. आम्ही लोकांच्या आनंदात जाऊन आपल्याला दुःख विकत घेतो आहोत, याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर आता हे 5 वर्षापासून आम्ही तूर करतोय. आता आपण तुरीच्या पिकात बसलोय. 5 फुटावर लागवड करा किंवा पेरणी करा. आम्ही पर्यायी ठेवतो, मजूर नसल्यामुळे कधी कधी पेरणी करावी लागते. आम्ही पेरणी करतो, कापसाचं टोकन करतो. माझंही कोरडवाहूचं कापसाचं उत्पन्न 6 ते 7 क्विंटल, तुरीचं उत्पन्न एकरी 6 ते 7 क्विंटल आहे. आणि हे आम्ही विद्यापीठाचं BDN 711 हा वाण आम्ही जसा त्यांनी संशोधित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे, हाच वाण आणि हा कोरडवाहूला सर्वात उत्कृष्ट वाण मराठवाड्यातला आहे. आपल्याकडचा जो आवर्षण प्रवण भाग आहे, ह्या ठिकाणी खाजगी बियाणे कंपनीचे बियाणे न घेता विद्यापीठाच्या संशोधनावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोकांनी असे वाण की ते तिथे 5-5, 10-10 वर्षे ह्या गोष्टीवर अभ्यास केला जातो. संशोधक अभ्यास करतात, त्याची प्रात्यक्षिकं घेतात आणि मग त्याच्यातून सक्सेस रेट येतो. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दुसरा एक गोदावरी म्हणून वाण आलेला आहे. तो गोदावरी वाण हा तुरीचा वाण जो आहे, परंतु त्याला एक ज्याच्यापाशी पाण्याची उपलब्धता आहे त्याला पाण्यावर येतो. त्याची उत्पादकता 10 क्विंटलच्या पुढे आहे आणि मुख्य म्हणजे मर रोगाला सक्षम आहे. यावर्षी आमच्या भागात की सरासरीच्या दुप्पट पाऊस होऊन सुद्धा माझ्या तुरीच्या क्षेत्रातलं एकही झाड मेलेलं नाही किंवा उबाळलेलं नाही. नाहीतर तुरीसारख्या पिकाला जास्त पाऊस चालत नाही. तर त्यामुळे हा प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने विचार करा, कारण आपण शेतीकडनं आपल्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत. शेती म्हणजे काही मशीन नाही आहे, तर तिलाही काही तिच्याही जमिनीला काय आज आपण काय देतोय, सेंद्रिय पदार्थ काय देतोय, ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आम्ही 5 वर्षापासून माझ्या शेतातली गवताची काढी, हे जे पांढऱ्या फुलाचं गवत, आजकाल याला काहीतरी मोदी गवत वगैरे काहीतरी म्हणतात, आणि दुसरं काँग्रेस गवत, हे दोन्ही गवत सुद्धा आम्ही शेताच्या बाहेर जाऊ देत नाही आहे, की आम्ही याला दुश्मन समजतोय. आज जमिनीमध्ये जर द्विदल तणं जर तुम्ही जमिनीत जास्तीत जास्त जिरवली तर नत्राचं प्रमाण वाढतं. आणि एकदलही पाहिजे, द्विदलही पाहिजे, म्हणजे तो जमिनीचा बॅलन्स राहतो. हे जर तण जिरवलं तर जमीन ही भुसभुशीत राहते. वरून जरी तुम्हाला दिसत नसली तरी छिद्र असते आणि पिकाला ती राहते जमिनीच्या आत. आणि जे जमिनीतले जे आपल्याला डोळ्याला न दिसणारे जे जीवाणू आहेत, त्यांचं खाद्य म्हणजे हे जिरवलेलं तण किंवा ह्या मुख्य पिकाचे अवशेष. हे जर तुम्ही जमिनीत जिरवले तर ते जीवाणू सक्रियपणे काम करतात. आज आपण स्वच्छतेच्या आहारी, जमीन स्वच्छ ठेवा, दात कोरायला काडी नका ठेवू, अशा पद्धतीने आपण सगळं तण हे बांधावर नेतोय किंवा जाळून टाकतोय. आणि जसं आता हे जमिनीचा हा जो खालचा बुंदा आहे हा का ठेवायचा, जर जेवढा सेंद्रिय पदार्थ जड तेवढा सेंद्रिय कर्ब जास्ती दिवस टिकतो. पाल्यापाचोळ्यापासूनचा सेंद्रिय कर्ब, कारण पाल्यामध्ये 80% पाणी असतं, तो सेंद्रिय कर्ब लवकर येतो आणि लवकर जातो. आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करा, हे विज्ञान आधारित तंत्रज्ञान आहे. विना नांगरणी ही जादूची कांडी नाही. किंवा मला व्हॉट्सअपला प्रश्न येतात, जोशी काका तुमचं उत्पन्न किती वाढलं? अहो, हे उत्पन्न वाढीसाठी नाहीच, आपली जमीन समृद्ध करायसाठी. तुमची जमीन श्रीमंत करा, तुमची जमीन तुम्हाला श्रीमंत करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपला जो खर्च होतोय, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून काही कोटी रुपये ते यांत्रिकीकरणामुळे, नांगरणी, वखरणी, प्रत्येक गोष्ट यंत्रावर अवलंबून राहिल्यामुळे ते बिचारे यंत्रावाले पैसेवाले होत आहेत, शेतकरी भिकारी होतोय. आज कृषी सेवा केंद्रावाले टीकेचे धनी होत आहेत. आणि तंत्रज्ञान म्हणून स्वीकारा, आम्ही म्हणतो म्हणून स्वीकारू नका आणि चुकून पूर्ण क्षेत्रावर करू नका. ही तुम्हाला हात जोडून विनंती. काही क्षेत्रात करा, त्याचा अभ्यास करा. हे या तंत्रज्ञानाचे प्रताप काका चिपळूणकर यांनी सकाळ प्रकाशनाने छापलेले 4-5 पुस्तकं आहेत. तण देई धन, जमिनीची सुपीकता, जमिनीचे व्यवस्थापन, विना नांगरणीची शेती, ह्या पुस्तकांचं वाचन करा. आणि वाचाल तर वाचाल, कुठं काहीतरी वाचलं तरच तुम्ही वाचणार आहे, नाही तर ब्रह्मदेव आला तरी तुम्हाला वाचू देणार नाही. कारण ते इशारे देत आहेत की बुवा आता तुम्हाला तुमचं वागणं बदललं पाहिजे. निसर्ग तुम्हाला पदोपदी तुम्हाला हे देतोय वॉर्निंग,
परंतु आम्ही त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि दरवेळेला संकुचितपणे त्याकडे बघितलं जातं. मी सगळ्यांना माझी विनंती करतो की माझा व्हॉट्सॲप नंबर 9850509692 हा आहे. कोणाही शेतकऱ्याच्या मनात शंका असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला संदेश टाका. माझ्या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कधीकधी फोन उचलणं मला अशक्य होतं आणि समोरच्यांचा गैरसमज होतो की लोकांना असं वाटतं की हे काहीतरी दुकानदारी करतात. हे चॅनल माझं नाही. शिवार 24 न्यूज चॅनल हे योगेश सारंगधर सर छत्रपती संभाजीनगर यांचं आहे. त्यांना शेतीतल्या विषयाची आवड असल्यामुळे ते दरवर्षी माझ्याकडे येतात, माझे व्हिडिओ बनवतात. पण तुम्ही अभ्यास करा, तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या ज्या काही समस्या असतील आम्ही समजून सांगू आणि तुमच्या समस्येचं निराकरण करू. आता ह्याच विना नांगरणी तंत्रज्ञानात एक SRT म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्या ठिकाणी चिभड जमीन आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बेड जर केले तर तुमचं पीक छान येतं. तंत्रज्ञान हेच आहे, विना नांगरणी SRT तंत्रज्ञान. पण त्याच्यात बेड केले जातात. आता परिस्थितीनुरूप आता ज्या ठिकाणी नाही बेड करायला एखाद्या वेळेला वस्तू मी साधन मिळत, मग त्या ठिकाणी आम्ही प्लेन सरफेसवर करतोय. आणि आज ज्या जमिनीत मी बसलोय ही 5 वर्षापूर्वी ह्या जमिनीतला 25% भाग हा चिभड होता, पूर्ण चिभड भाग होता. 25% क्षेत्र, ह्या 3 एकरातलं 25% क्षेत्रात पाणी तुंबत होतं. परंतु ह्या 5 वर्षाच्या अनुभवांती 1000 मिलीमीटर पाऊस झालेला असताना सुद्धा माझ्या चिभड भागात पाणी तुंबलं नाही, पूर्ण पाणी जमिनीत जिरलं. ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. जमीन समृद्ध करा. जमीन समृद्ध झाली तर तुम्ही समृद्ध होताल. जमीन श्रीमंत तर आपण श्रीमंत. आपण श्रीमंत असलो तर जिल्हा श्रीमंत, राज्य श्रीमंत, देश श्रीमंत. आणि शेतकरी वाचलात तर सगळे वाचणारे. नुसते तंत्रज्ञानाचे उपदेश देऊन उपयोग नाही, आपल्याला वास्तवात जाणं गरजेचं आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच 5 वर्षापूर्वी होतो. आज जरी बोलत असलो तरी मी तुमचाच मित्र होतो. वर्षात 2दा नांगरण्या वखरण्या हायगाई करत नव्हतो. पाशेला वसन अडकलं गेलं गाड्याच्या मागं उभं राहून वसन काढ, त्याला काडी कचर गुंतलं, हे असाच शेतकरी होतो. तर तुम्ही गांभीर्याने विचार करा, संवाद करा. शेतकऱ्यांच्यातला संवाद कमी झालेला आहे. व्हॉट्सअपचे मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे मागच्या महिन्यात कर्नाटकातले 25 शेतकऱ्यांना विश्वास नव्हता तर ते स्वतः इथे बघायला आले. आज ही परिस्थिती, आज पहिल्यांदा या चॅनलच्या माध्यमातून मी काढणी केलेल्या तुरी दिसत आहेत. उद्या मला त्या तयार करायच्या आहेत. आज योगायोग त्यांना वेळ होता आले. आणि कोणतंही पीक घेताना त्याचा वैज्ञानिक अभ्यास करा, शास्त्रीय अभ्यास करा आणि तणाचा विरोध करणं सोडून द्या. तणाचा विरोध करून आपण फार मोठा धोका पत्करत आहोत. आणि बाकी तुम्हाला जमीन जर वाचवायची जर असेल तर ह्या तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला तुमच्या घरी येऊन कोणी देणार नाही. आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50 वर्षात कोणी नाही दिलं. आमचाही 40 वर्षात आम्हाला फुकट कोणी नाही दिलं. आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. हा उपदेश समजू नका, मी एक मित्र म्हणून समजा. लगेच लोक म्हणतात जोशी काका लागले उपदेश द्यायला. माझा तो धंदा नाही आहे. मी कृती करतो आणि बोलतो. आम्ही स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवणारे शेतकरी नाही आहेत किंवा माझं स्वतःचं चॅनल करून त्याचा सबस्क्रायबर मिळवणारा मी शेतकरी नाही आहे. ते छंद म्हणून ते माझ्याकडे येतात, त्यांना आवडतं. भले त्यांना 2 रुपये मिळो आणि आमच्या ह्या तंत्रज्ञानाचा प्रसार जास्तीत जास्त हो, हीच परमेश्वरचरणी इच्छा. आणि मी आपणास एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद.